नमस्कार. हा व्हिडिओ फक्त लाडक्या बहिणींसाठी आहे ज्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आलेला नाही. हा व्हिडिओ मोठा होणार आहे. या व्हिडिओमध्ये टप्प्याटप्प्याने सांगितल्याप्रमाणे तुम्ही प्रोसिजर करा. व्हिडिओला पूर्ण बघावं लागेल. लाडक्या बहिणीच्या समस्या दूर करण्यासाठी बनवलेला आहे, तर नक्कीच पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. लाडक्या बहिणींच्या काय समस्या आहे? नंबर 1, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. दुसरी समस्या काय आहे? नोव्हेंबरचा हप्ता मिळाला पण डिसेंबरचा मिळाला नाही. शेवटची तिसरी समस्या, डिसेंबरचा हप्ता मिळाला जानेवारीचा नाही. या 3 समस्या आहे लाडक्या बहिणीला. चला दूर करूया या समस्या. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता का नाही मिळाला? जर तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन्ही हप्ते मिळाले नाही, या पद्धतीने व्हिडिओला फॉलो करा. या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे चेक करू शकतात. अगोदर तुमचं नाव लाडकी बहीण योजनेतून अपात्र केलं आहे का हे चेक करा. जर अपात्र असेल तर त्याचं कारण काय? खाली दिलेल्या माहितीप्रमाणे बघा. जर तुम्ही अपात्र असाल, अजून कुठल्या कारणामुळे अपात्र ठरवलं आहे का? यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. पात्र किंवा अपात्र आहे की नाही यावर व्हिडिओमध्ये सांगितले आहे. ज्या लाडक्या बहिणी अपात्र आहे त्याची कारणे खालीलप्रमाणे. 1, ज्यांच्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक आहे. 2, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे. 3, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. तथापि रुपये 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले, बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. 4, सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1,500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल. 5, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहे. 6, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत. 7, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. तुम्हाला